विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा मी तुम्हाला एक इशारा देणार आहे. वॉर्निंग म्हणूया आपण. नक्की काय हा प्रकार आहे? एक्सप्लेन मी करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की आता सध्या चाललंय काय मी तुम्हाला सांगतो. आता बऱ्याच मुलांचं जे आता पुढल्या वर्षी 12वी एक्झाम देणार आहेत म्हणजे 2026 ला. त्यातली बऱ्यापैकी जी सिन्सिअर मुलं आहेत ना, त्यापैकी जे अशी मुलं आहेत, की ज्यांच्या लक्षात आलंय, की आपण साठी अकॅडमी जॉइन केली, पण नाही झालं. आता ते सी-ई-टीचा क्लास शोधतायत. रोज अशा मुलांचं काउन्सिलिंग मला करावं लागतंय. ती मुलं माझ्याकडे येतायत. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, की यांनी जेव्हा अकॅडमीला प्रवेश घेतला होता, तर बऱ्याच ठिकाणी पहिल्यांदा बेसिक 2-3 महिने शिकवण्यात आलं. ओके. ऑब्व्हियसली एन-सी-ई-आर-टीचाच यूज करण्यात आला. काही चुकीचं नाही. जे-ई-साठी, नीटसाठी ते फॉलो केलंच पाहिजे. एन-सी-ई-आर-टी म्हणजे बायबलच आहे नीटसाठी मी बऱ्याच वेळा ऐकलंय. पण हे करत असताना या मुलांचं ॲडमिशन कुठेतरी डमी कॉलेजमध्ये होतं. ज्या ठिकाणी ते युनिट टेस्टला गेले नाहीत, सेमिस्टर दिली नाही, फायनल एक्झाम दिलेली नाही. क्लासमध्ये ज्या टेस्ट झाल्या, त्या मॉड्यूलवर बेस्ड होत्या. पालक खुश होते, मुलांना चांगले मार्क पडतायत जे-ई-मध्ये. पण क्लासचे मॉड्यूल म्हणजे गंमत काय असते माहितीये का? की मॉड्यूलमध्ये जे प्रश्न असतात तेच परीक्षेत आहे तसे येतात, ॲज इट इज येतात. म्हणजे मुलं अभ्यास वेगळ्या मेथडनं करतात, चांगले मार्क पालकांना दिसतात, पालक खुश. इथं मी तुम्हाला इशारा देतोय. आता तुम्ही सी-ई-टीसाठी क्लास शोधा. ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे या. मी एकटा नाहीये ऑनलाईन लक्षात घ्या. माझ्यासारखे अनेक जण आहेत YouTubeवर. तुम्ही शोधा. तुम्हाला तुमच्या आवडीचा जो शिक्षक सापडेल ना, ऑनलाईन गाईडन्स नक्की घ्या. त्याच्याबद्दल मी या व्हिडिओत बोलणार नाहीये. मला बोलायचंय महत्त्वाचं काय, की आता आता तरी, यावर्षी तरी मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही युनिट टेस्ट सीरियसली घ्या. जेव्हा कॉलेजमध्ये युनिट टेस्ट होईल, मी तुम्हाला सांगतो आमच्या साताऱ्यात वाय-सी कॉलेज आहे, एल-बी-एस कॉलेज आहे, सयाजीराव कॉलेज आहे, महाराजा सयाजीराव कॉलेज आहे. हे जे 3 कॉलेजेस आहेत ना, यांचे युनिट टेस्ट सेमिस्टर वाय-सीमध्ये 3-3 प्रिलिम होतात लक्षात घ्या. मग हे प्रिलिमचे पेपर जरी वर्षभराचे केले, तरी बोर्डचा पेपर सोपा जातोच. माझा गेल्या कितीतरी वर्षाचा अनुभव आहे लक्षात घ्या. तर सांगतो. आपल्या आमच्या वाय-सी कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया. एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहेत, पेपर सेटर आहेत ते म्हणजे मॉडरेटर, चीफ मॉडरेटर आहेत कॉलेजेसमध्ये. त्यांचा एक अनुभव आहे. त्या अनुभवातून ते पेपर तयार करतायत. ऑब्व्हियसली ते सगळे आय-एम-पी क्वेशन्स आहेत. आणि त्याच बरोबर वाय लर्न ॲप्लिकेशन, पी-वाय-क्यूज. बरं, म्हणजे आता करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. आता तुमचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल, फिजिक्स अवघड जातंय. फिजिक्स अवघड जातंय. बरं ही गोष्ट आत्ताच तुम्हाला सांगतोय, तुम्ही मला फॉलो केलं, तर तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. असं होत नाही. कुठं होतंय मी तुम्हाला सांगतो. माझे काही एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर असतात 10वी सगळे असतात टॉपर लक्षात घ्या. पण ज्यांना 97-98% मार्क पडतात ना, ऑब्व्हियसली त्यांचे पालक त्यांना माझ्याकडे ठेवतच नाहीत सी कारण त्यांना माहिती आहे 98% पडलेत म्हणल्यावर जे-ईच केलं पाहिजे. मग पुण्यात जातात, हायर लेव्हलच्या अकॅडमीजमध्ये प्रवेश घेतात. कॉलेज साताऱ्यामधलंच असतं, क्लास पुण्यात असतो. मग ऑब्व्हियसली बोर्डच्या एक्झामच्या वेळेस ती मुलं इथे येतात. प्रिलिमच्या वेळेस इकडे येतात आणि प्रिलिमच्या पेपरला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, की आपल्याला अटेम्प्टच करता येत नाहीये. मग तो तणाव निर्माण होतो. त्या तणावात तिथंच त्याच वेळेस जे पहिला अटेम्प्ट पण इकडं-तिकडं असतो. त्याचा स्कोर कमी येतो. मग बोर्ड करू का, सी करू का, जे करू का, ह्या गोंधळात ना नुकसान होतंय. तर मी आत्ताच तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. हे असं होऊन द्यायचं नसेल, तर यावर्षी मला बदल हवा आहे, की युनिट टेस्ट मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्सचा पेपर अभ्यास करत असताना मी माझ्यावर विश्वास ठेवा, की पहिल्यांदा डेफिनिशन्स करायच्या. तुमच्या सिलॅबसमध्ये जेवढे टॉपिक असतील ना, जर थर्मोडायनामिक्स टॉपिक जर असेल ना फिजिक्समधला, तर सांगतो सिस्टम, सराउंडिंग, बाउंडरी, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल एडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, पुन्हा एन्थाल्पीच्या डेफिनिशन, ह्या इतक्या डेफिनिशन आहेत त्या टॉपिकमध्ये ना करायच्या आहेत. रोटेशनल डायनामिक्स, सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनिशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन आहे. तुम्हाला सांगतो के मध्ये पण डेफिनिशन्स आहेत. मग पहिल्यांदा डेफिनिशन्स करायच्या. माझं ऐका, ह्या डेफिनिशन्स कुठं मिळणार? वाय लर्न ॲप्लिकेशन. वाय लर्न ॲप्लिकेशनमध्ये क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन दिलेत आणि टॉपिक वाईज प्रश्न वेगळे करून दिलेत. मग तुम्हाला आय-एम-पी क्वेशनवर क्लिक करा. सब्जेक्टवर क्लिक करा. तुमच्या धड्यावर त्या नावावर क्लिक करा. ओळीनं तुम्हाला कुठले न्यूमेरिकल परीक्षेत आलेत, कुठले प्रश्न परीक्षेत आलेत, तेवढंच करायचं आहे. तेवढंच करायचं आहे.
बरं, सगळ्या डेफिनेशन पाहिजेत. आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं जे चॅनल आहे, सबस्क्राईब केलंय का बघा. नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. गेल्या वर्षी मी 70-80 डेफिनिशन ज्या आहेत ना, विथ पेज नंबर कुठं-कुठं आहेत, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. माझी इच्छा काय, आता सध्या सिलेबस फुल नाहीये ना. तुम्हाला 3 धडे असतील, 4 धडे असतील, तर ती एक अपॉर्च्युनिटी आहे निदान 25% सिलेबस कंप्लीट करण्याची. स्टार्ट कशापासून केला? डेफिनेशन पासून स्टार्ट केला. डेफिनेशन झालं, की लगेच त्याच्यावर बेस्ड डिस्टिंग्विशचे प्रश्न करायचे. जेव्हा तुम्ही डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे डेफिनेशन्स कराल, ऑब्व्हियसली तो डिस्टिंग्विशचा पॉइंट तयारच होतोय ना. म्हणजे पहिल्यांदा काय करणार? डेफिनेशन. नंतर कुठले प्रश्न करणार? डिस्टिंग्विश. हीच ऑर्डर फॉलो करा आणि त्याच्यानंतर मग लॉज. आता हे लॉ करत असताना बघा, समजा तुमचा फ्लुइड मेकॅनिक्स झालाय. ओके. तर क्लिअरली पास्कल्स लॉ लगेच त्याच्याखाली न्यूमेरिकल आहे. स्टोक्स लॉ न्यूमेरिकल आहे त्याच्यानंतर. मी तुम्हाला सांगतो जो काही लॉ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी न्यूमेरिकल आहे का बघा तिथं. म्हणजे तुम्ही लॉ करत असताना नुसतं स्टेटमेंट करायचं नाहीये. किर्चॉफ्स करंट लॉ, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे. आहे ना, त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये रोटेशनलचा पहिला व्हिडिओ 10 लेक्चर मी फ्री ठेवलेत. म्हणजे आपल्या सह्याद्री ट्युटोरियल ॲप्लिकेशन वरती, व्हिजन बॅच वरती फ्री लेक्चर्स आहेत. निदान अभ्यास कसा करायचा ते बघा. नाहीये मी बॅच पर्चेस केलीच पाहिजे असं म्हणत नाहीये. पण YouTubeवर आपल्या चॅनलवर 3-4 हजार जुने व्हिडिओ, नवीन व्हिडिओ आहेत. लॉची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे. त्यात बघा. बरं आता हे झालं. डेफिनिशन झालं, डिस्टिंग्विशन झालं, लॉ झालं. सर आता पुढे काय करू? मी तुम्हाला सांगू का? हा मुद्दाच मी बाजूला ठेवतोय डेरिव्हेशन्स. हे बघा, डेरिव्हेशन म्हणजे ना काय म्हणूया त्याच्याशिवाय फिजिक्स मी इमॅजिन करू शकत नाही. मला मान्य आहे. तुमचं काय होतंय माहितीये का, की तुमच्या अभ्यासाची मेथड चुकीची आहे. डेरिव्हेशन म्हणजे कन्सेप्च्युअल. नक्की तो फॉर्म्युला मी कसा डिराईव्ह करू? काय त्यात कुठले कन्सेप्ट आहे? एखादा ऑब्जेक्ट आहे, कुठला फोर्स ॲक्ट होतोय? कोण कुणाला बॅलन्स करतोय? कुठला फोर्स कुठं ॲक्ट होतोय? काय कुणाला कोण कुठला फोर्स काय प्रोव्हाईड करतोय? ह्याच्यानुसार तर फॉर्म्युले तयार करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो. त्याच्या सर्क्युलर मोशनसाठी जो सेंट्रिपिटल फोर्स लागतोय, तो प्रोव्हाईड कोण करतायत? प्रोव्हाईड म्हणजे दॅट इक्वल्स टू मग प्रोव्हाईड कोण करतंय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणूया आपण. तर समजून घ्या मी काय म्हणतोय. ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे पहिलं पोस्टुलेट आहे. पण मग ह्याला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून दाखवा. याला हे कॅन्सल करा. इकडं 2 न डिव्हाईड करा. इकडं 2 न डिव्हाईड करा. 8 होईल. झालं की कायनेटिक एनर्जी. म्हणजे तुम्हाला ना फॉर्म्युल्यावरून ओके. फॉर्म्युल्याचा विचार करून, कन्सेप्टचा विचार करून डेरिव्हेशन जमले पाहिजेत. रट्टा मारल्यासारखं मी अशी मूर्ख मुलं बघितलेत. माझं न ऐकणारी मुलं माझ्याच क्लासमधली बघितलेत. 4-4 वेळेला डेरिव्हेशन लिहून काढायचं. अरे असं नसतो अभ्यास करायचा. तुम्ही करत असाल चुकताय. कसं डिराईव्ह केलं हे तुम्हाला कळालं पाहिजे. फॉर्म्युला कुठला वापरला हे कळालं पाहिजे. आता सायक्लोट्रॉन नावाची कन्सेप्ट आहे. तो सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो, सर्क्युलर मोशन आणि पण तो मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाईड करतोय म्हणजे BQV. क्यूच्या ऐवजी व्ही लिहिलंय. ई लिहिलंय लक्षात घ्या. मग ह्याला हे कॅन्सल होईल. मग आरचा फॉर्म्युला MV अपॉन BE म्हणा किंवा BQ म्हणा. झाला का रेडियसचा फॉर्म्युला. तुम्हाला सायक्लोट्रॉन माहीत नाही अजून. काही हरकत नाही. मला सांगायचं एवढंच होतं, की हा प्रकार आता वेळा लिहून काढण्याचा नाहीये. समजून घेण्याचा आहे. बरं तो फॉर्म्युला तुम्हाला करायचाच आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो याच्यानंतर तुम्ही पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम आणि पुस्तकातले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम करायचे. हां, एवढं करायचं आहे. याचं वेटेज जवळ-जवळ 30-35 मार्काला आहे. डेफिनिशन, डिस्टिंग्विश, लॉज, एक्सप्लेन द टर्म हे असे सोपे-सोपे प्रश्न आहेत ना, हे जवळ-जवळ 30 मार्काला येतात हे लक्षात घ्या. झालं का? हे एवढं केलं तर बेस्ट होणार आहे. 4 ते 5 टॉपिक करायचे तर मी तुम्हाला अगोदरच वॉर्निंग दिलं याच्याशिवाय भागणार नाही आपलं. बरं, आता केमिस्ट्रीचा अभ्यास मी कसा करू? तर केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना सिलेबसमध्ये ऑर्गॅनिकचा टॉपिक ऑब्व्हियसली असेल. मग त्यावेळेस रिएक्शन्स केल्या पाहिजेत. तर तुम्हाला क्लिअरली सांगतो, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ते पहिल्यांदा समजा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. त्याचं डेफिनिशन, त्याचे क्लासिफिकेशन जमलं पाहिजे. अगदी अल्कोहलमध्ये विनाइल अल्कोहोल आहे, अलील अल्कोहोल आहे, बेन्झील अल्कोहोल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगू का म्हणजे हे समजते मला काय सांगायचंय ते. बरं. डेफिनिशन, क्लासिफिकेशन, IUPAC नॉमेनक्लेचर या गोष्टी पहिल्या तुम्हाला आल्या पाहिजेत. मग रिएक्शनकडे जावा. तुम्हाला कुठल्याही स्ट्रक्चरचं IUPAC नेमवरून स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. स्ट्रक्चरवरून IUPAC नेम कळालं पाहिजे.
मग ते होणार आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा ऑर्गॅनिक आणि मग रिएक्शन. आता मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपलं व्हिजन बॅचमध्ये सेपरेट फोल्डर आहे. फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यात मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहल, फिनॉल इथरचे व्हिडिओज दिलेले आहेत. तुम्ही बघा. मी मोस्ट ऑफ द व्हिडिओ फ्री ठेवलेत. 60-70 फ्री व्हिडिओ आहेत. बघा, शोधा कुठे-कुठे फ्री कंटेंट आहे आणि ते व्हिडिओ नक्की बघा. ओके. बरं हे झालं रिएक्शनच्या बाबतीत. ऑर्गॅनिक. आता फिजिकल केमिस्ट्रीचा जर पार्ट असेल, तर त्याच्यामध्ये क्लिअरली मी तुम्हाला सांगतो सोल्युशन सारखा टॉपिक आहे. तर पहिल्यांदा डेफिनिशन्स करा. तर आयसोटोनिक सोल्युशन कितीतरी वेळा विचारलाय प्रश्न. आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक सोल्युशन, ऑस्मोसिस कितीतरी डेफिनिशन्स आहेत त्याच्यात. मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. कुठल्या डेफिनेशन करायच्या? वायलर्न. सोल्युशनला क्लिक करा. ते आयएमपी क्वेश्चन बघा. ते करण्याचा प्रयत्न करा. डेफिनेशनच अगोदर करायचंय. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डेफिनेशन जवळ-जवळ 70 मार्काच्या पेपरमध्ये एवढ्या तरी डेफिनेशन असतात. फुल पेपरमध्ये लक्षात घ्या. ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विशचे प्रश्न ठरलेले आहेत. ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी. ओके. तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड ठरलेले डिस्टिंग्विश आहेत. आता ऑर्गॅनिक मध्ये पण डिस्टिंग्विश असतं. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल? तिथे रिएक्शन असतात बरं का बाळांनो लक्षात घ्या. मग डिस्टिंग्विशचे जास्त प्रश्न नाहीयेत. आता मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स फार थोडे आहेत. केमिकल कायनेटिक्स मध्ये आहेत, थर्मोडायनामिक्स मध्ये आहेत. लास्ट इयर मी एक व्हिडिओ फ्री प्रोव्हाईड केला होता. मी आता तो फ्री करण्याचा प्रयत्न करतो. बघतो का बघ तुम्हाला कॉमेंटमध्ये आठवण करा. सगळे डेरिव्हेशन्स मी एका सेक्शनमध्ये घेतलेत. मस्त एकदम केलंय. लास्ट मोमेंटला ना मुलं मागतात तो व्हिडिओ आणि ते करतात. मुलांना ते सोपं जातं. पण जमलं. मला कॉमेंटमध्ये आठवण करा. मी तुम्हाला इनिशियली ते ओपन करून ठेवेन. बरं आता हे झालं. आणि हे बघा, डायग्राम करत असताना इलेक्ट्रोकेमिस्ट्री सारखा टॉपिक आहे ना, त्यातलेच डायग्राम विचारले जातात. मग तुम्हाला युनिट टेस्टला सिलेबसमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, तर ड्राय सेल आहे, H2O2 फ्युअल सेल आहे, लीड अक्युमुलेटर आहे, लीड स्टोरेज सेल आहे म्हणूया आपण. ह्याच्या डायग्राम करा. त्याच टॉपिक मधल्या विचारल्या जातात मोस्ट ऑफ द केसमध्ये लक्षात घ्या. म्हणजे आता वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला एक आयडिया आली, की तुम्ही मला फॉलो करताय म्हणजे मी सांगतोय ते करायचंय. तेच येणार आहे परीक्षेत. तुम्हाला अनुभव नाहीये. तुम्ही पहिल्यांदाच 12वी एक्झाम देताय. आता मी गेली बरीच वर्ष 24वं वर्ष आहे आपलं हे शिकवतोय मी. त्यातून मी बऱ्याचशा गोष्टी शिकलोय आणि मी अगदी मनमोकळेपणाने तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय. मी कोणापासून काहीही लपवून ठेवत नाहीये. या गोष्टी करायच्याच आहेत लक्षात घ्या. आता उरलं कोण? मॅथ्स. तर वाय लर्न वरती मॅथ्सचे सगळे पेपर आहेत. किती पेपर आहेत सांगू का आपल्याकडे बाळांनो? 2021 ला ना जुलै रिपीटरचा एकच पेपर होता. त्या दिवशी एक्झाम झाली नव्हती. मग 2022 ला 2 पेपर आहेत. 2023 ला 2 झाले, 24 ला 2 झाले आणि 25 चे पण 2 अवेलेबल आहेत. अरे 9 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. कुठेही तुम्ही सेक्शन डी मध्ये गेला ना मॅथ्समध्ये तर पहिल्यांदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रलचे थेरम दिसतील. मॅथ्सच्या पेपरमध्ये थेरम जवळ-जवळ 20 मार्काला येतात बाळांनो. मग डिफरन्शिएशन झालंय, तर 3-4 थेरम आहेत ते करा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्या थेरम आहेत ते करा. वेक्टरमध्ये डिगाने थेरम आहेत, अगोदर केले पाहिजेत, परफेक्ट केले पाहिजेत. एक्झामच्या आदल्या रात्री म्हणला ना तुम्ही वेक्टरची रिव्हिजन करतो थेरमची. होणार नाही. जवळ-जवळ 13 मिनिटं तुम्ही मी बघितलं किती वेळ झालाय. 13 मिनिटं तुम्ही माझं ऐकताय. धन्यवाद. थेरम तुम्ही करणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो थेरम नंतर असे काही ईझी टॉपिक आहेत ना बाळांनो, ते केलं पाहिजे. लॉजिक आहे, मॅट्रायसेस आहे, एल-पी-पी आहे. खूप सोपे टॉपिक आहेत. खूप सोपे टॉपिक आहेत. बरं आता युनिट टेस्टला कुठले टॉपिक आहेत मला कमेंटमध्ये जरा कळवा बघू. मग YouTubeवर मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या, की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर डिफरन्शिएशन, ट्रिगो फंक्शन, वेक्टर हे लास्ट इयर मी आणि इंटिग्रेशनची पण ह्याच्या प्लेलिस्ट तयार आहेत माझ्याकडं. गेल्या वर्षी अपलोड केलेत. जे टॉपिक आहेत ते कव्हर करून घेतो ना यावर्षी मी. म्हणजे काही दिवसातच तुम्हाला मॅथ्सचे डेली लेक्चर्स मिळतील तुम्हाला चॅनलवरती आपल्या. तेव्हा चॅनल मित्रांच्यावर नक्की शेअर करा बरं का. बरं तुम्हाला सगळी आयडिया आलेली आहे. पण आता व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, अतिशय इम्पोर्टंट गोष्ट सांगतोय तुम्हाला. की ॲक्चुअली मी यावर्षी ब्लॅक्समध्ये विचारलं बरं का, की ज्यांना कास्टचं बेनिफिट नाहीये त्यांनी हात वरती करा. एकही हात वरती नव्हता. लक्षात घ्या. एकही हात वरती नाहीये. ई-डब्ल्यू-एस मध्ये मुलं आहेत. मराठा समाज असेल तर एस-सी-बी-सी मध्ये आहे. ई-डब्ल्यू-एस तर ऑलमोस्ट सगळ्यांनी काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं कुणीही आता ओपन ऑलमोस्ट नाहीये. क्वचित एखाद दुसरं असेल पण लक्षात घ्या. पण मग ई-डब्ल्यू-एस जरी असेल तर ग्रुपिंग क्रायटेरिया फक्त एवढासाच आहे. एवढेच मार्क पाहिजेत.
ओपन असेल तर ग्रुपिंग क्रायटेरिया एवढा आहे. आता हा काय प्रकार आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मिळून मार्क 120 पाहिजेत. फक्त 120. त्यातलं प्रॅक्टिकलचे 80 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. मग 3 विषयात 40 फक्त पाडायचे आहेत. तिथे एम-सी-क्यू 20 मार्काच्या. 20 कुठं मॅथ्समध्ये पण एम-सी-क्यू आहेत. 30 मार्काचे एम-सी-क्यूज आहेत. काही जण तिथं फ्रॉड करतात म्हणूया आपण. जाऊ दे मला म्हणायचंय काय, काय एकदम सोप्पं टार्गेट वाटतंय? आहे, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये जाता, तेव्हा काही कंपन्या अशा आहेत, की ज्या प्लेसमेंटच्या वेळेस क्रायटेरिया लावतात. कदाचित तो 60% चा क्रायटेरिया असू शकतो. कदाचित तो 65 चा असू शकतो. 85 चा क्रायटेरिया लावणाऱ्या सुद्धा कंपनीज आहेत. तर मी तुम्हाला सांगतोय, कशाला बोर्डच्या एक्झामची तयारी करायची आहे. आपण फक्त सी करणार. नाही. अरे तुम्ही जे वाले जर काय असतील, तर 75 चा क्रायटेरिया तुम्हाला पण आहे ना. अरे 75 कुठं? टार्गेट 99 चं ठेवा लक्षात घ्या. अरे खूप मोठं झालं. बोर्डला 99 नाहीत पडत बरं का. रिअॅलिटीमध्ये नाहीत पडत. पण माझ्याकडे गेल्या वर्षी एक स्टुडंट होती, संस्कृती मांगले. तिला 200 पैकी 199 आहेत सीएसमध्ये आणि सगळ्या पेपरमध्ये अल्मोस्ट 95 प्लस आहेत बरं का आणि ओव्हरऑल पर्सेंटेज तिचं बोर्डला 94 आहे आणि सीईटीला 99.9 समथिंग तिचं पर्सेंटाइल आहे. बेस्ट स्कोर आहे. ती सुद्धा सुरुवातीला जेईच करत होती, पण तिचं सीईटीवर फोकस ठेवल्यामुळं रिझल्ट छान लागलाय बरं का. पण सांगू का अतिशय महत्त्वाचं? ते एवढं पर्सेंटेज तर ग्रेट आहे. पण हे कमी होण्याचं कारण आहे तिला इंग्लिशमध्ये 86 आहेत. हे पण काय कमी आहेत का? नाही रे बाळांनो, कमी नाही आहेत. कौतुकास्पद आहेत. तरी देखील वर्षभर इंग्लिशचा अभ्यास जरा मुलांचा कमी पडतो. काय करायचं मुलांनी असा प्रश्न पडतो ना, हे करू का ते करू? किती लोड आहे तुमच्यावर ना? मान्य आहे मला. पण करावं तर लागेलच. मग आता हा व्हिडिओ थांबवतोय मी. व्हिडिओच्या पहिल्या पेजवर तुम्हाला परत नेतोय. वॉर्निंग समजून घ्या. समजून घ्या. होतं काय बघा, की पहिला जो रिझल्ट लागतो तो बोर्डचाच लागतो रे बाळांनो. हं. आणि त्या रिझल्ट लागल्यापासून सीईटीचा रिझल्ट लागायला 2 आठवडे लागतात. आणि 2 आठवडे ना जगणं अवघड होऊन जातंय. म्हणजे खरं सांगू का? म्हणजे शब्दाचा अर्थ घेऊ नका. म्हणजे खूप त्रास होतो जर कमी मार्क पडले तर. हां. इथं मला असे म्हणतो ना आपण असे जिथं खाली मान घालायला लागू नये असा स्कोर हवाय आपल्याला. चांगला स्कोर हवाय. मग आयटी जिओग्राफी असेल तर आत्तापासून करा. एक्झामची वाट बघू नका. वेळ द्या त्या विषयाला. सीएस असेल तर आत्ताच करा. ओके. मी तुम्हाला सांगू का टेक्स्ट बुक शोधा सीएसाठी. करत नाहीत मुलं. लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो आय-टीमध्ये बऱ्याच जणांचा पोपट झाला लक्षात घ्या. बऱ्याच जणांना आय-टीमध्ये कमी मार्क पडलेत. कळले. आता त्याची कारणं मला इथं YouTubeवर बोलायचीच नाहीयेत. पण तुम्हाला माहिती आहे, अभ्यासाला सुरुवात करा. चला ठीक आहे. मला माहिती आहे, तुम्ही माझं ऐकताय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.